वेलकम टू एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या सेशनमध्ये आपण 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक म्हणजेच ज्युनियर क्लर्क या पेपरमधील आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. या प्रश्नांचे दोन भाग असतील. पहिल्या भागामध्ये आपण काही प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण राहिलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच अँड द सेंटेन्स इज ही सेज कॉमा इट इज अ फाईन डे. या सेंटेन्सचं हे दिलेलं वाक्य जे आहे या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. आता हा प्रश्न जो आहे अगदी सुंदर पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे. आपल्याला काही सवय असते, त्या सवयीच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जेणेकरून मुद्दाम विद्यार्थ्यांची या ठिकाणी चूक व्हायला पाहिजे. आता बघा इथे सेंटेन्स जे दिलेला आहे या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर बघा ही नंतर सेज हा शब्द दिलेला आहे. ही नंतर सेज हा शब्द दिलेला आहे. आता हा सेज जो शब्द आहे हा प्रेझेंट टेन्सला इंडिकेट करतो. हा सेज जो शब्द आहे म्हणजे सेला एस लावलेला आहे आणि व्हर्बला एस आपण कोणत्या टेन्समध्ये लावतो? प्रेझेंट इंडेफिनिट टेन्समध्ये लावतो. म्हणजे हे जे आहे सेज हे आपल्याला काय इंडिकेट करतं? प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स इंडिकेट करतं किंवा आपण म्हणू शकतो प्रेझेंट टेन्स इंडिकेट करतं. मग ज्या वेळेस आपलं हे जे वाक्य आहे हे प्रेझेंटमध्ये असेल तेव्हा याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. म्हणून हे ही सेज जे आहे हे ही सेज इनडायरेक्ट स्पीच करत असताना जसं आहे तसंच येणार आणि म्हणून ही नंतर या ठिकाणी सेड जो दिलेला आहे हा चुकीचा आहे. आपल्याला बऱ्याचदा असं सवयीचा भाग असतो की आपण ही सेड असंच म्हणत असतो परंतु असं होत नाही आणि म्हणून या ठिकाणी हा सेड जो आहे हा चुकीचा आहे. पहिलं ऑप्शन कॅन्सल, दुसरं ऑप्शन कॅन्सल. जिथे सेज आहे तिथेच आपल्याला इनडायरेक्ट स्पीच बरोबर करता येईल. म्हणून सी आणि डी मध्ये बघा सेज अगदी बरोबर आहे. म्हणजे एकतर उत्तर आपलं सी होणार किंवा एकतर उत्तर आपलं डी होणार. मग आता बघा इथे कॉमा आहे आणि इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. याला जॉईन करण्यासाठी आपण दॅट या कंजंक्शनचा वापर करतो. यांना जॉईन करायचं आहे, डायरेक्ट स्पीच आहे म्हणजे याला जॉईन करावं लागेल, यांना जोडावं लागेल. यांना जोडण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागतो? दॅट या कंजंक्शनचा वापर करावा लागतो. मग बघा या ठिकाणी दॅट आहे, इथे देखील काय आहे? दॅट आहे. आता बघा इथे काय लिहिलेलं आहे? इट. इट काय आहे? थर्ड पर्सन आणि थर्ड पर्सन जर असेल तर तो जसाचा तसा लिहिला जातो. म्हणून इथे इट बरोबर आहे, इथे देखील इट बरोबर आहे. आणि हा जो सेंटेन्स आहे हा जो पार्ट आहे हा प्रेझेंटमध्ये आहे आणि हा पार्ट जर प्रेझेंटमध्ये असेल तर पुढच्या वाक्याच्या टेन्समध्ये देखील बदल होत नाही. आपला टेन्स बदल करावा लागतो केव्हा? जेव्हा इथे पास्ट टेन्स असेल तेव्हा, जेव्हा इथे सेड लिहिलेलं असेल तेव्हा, जेव्हा इथे हॅड सेड लिहिलेलं असेल तेव्हा, तेव्हाच आपण टेन्स चेंज करू शकतो. आता इथे प्रेझेंट असल्यामुळे या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होणार नाही आणि म्हणून इट नंतर जो इथे इज आहे तो इथे इज अगदी बरोबर आहे. परंतु इथे टेन्स चेंज केलेला आहे वॉज, म्हणून हे वाक्य जे आहे हे वाक्य चुकीचं होईल आणि यांना आपल्याला उत्तर म्हणून देता येणार नाही. ऑप्शन सी कॅन्सल होणार. आता एकच उत्तर शिल्लक राहिलं ऑप्शन डी. ही सेज दॅट इट इज अ फाईन डे आणि हेच आपलं करेक्ट उत्तर होणार. सो डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मधील हा अत्यंत महत्त्वपूर्ण पार्ट आहे. याबद्दल सर्वांना माहिती असलं पाहिजे. अशाच प्रकारचा प्रश्न हा डिपार्टमेंटल PSI 2017च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका पाहू शकतात. म्हणजे सरळ सेवेमधील त्याच पॅटर्नवर प्रश्न विचारला गेला आणि डिपार्टमेंटल PSI मध्ये जे MPSC कंडक्ट करते त्यामध्येही अशाच पॉईंटवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणून हे सर्वांनी लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस या भागामध्ये आपल्याला प्रेझेंट टेन्स इंडिकेट होईल, फ्युचर टेन्स इंडिकेट होईल तेव्हा पुढे टेन्समध्ये काहीच बदल होणार नाही आणि या रिपोर्टिंग भागामध्ये देखील काहीच बदल होणार नाही. क्लिअर? आणि म्हणून सर्वांचं उत्तर डी असेल. सो ज्यांचं ऑप्शन डी ज्यांनी मार्क केलेलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर असेल. त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे.
पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द ऑप्शन्स बेस्ट रिप्रेझेंट्स द एक्सक्लामेटरी फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये बघा इट वॉज अ व्हेरी फाईन मॉर्निंग हे एक ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. एक सिंपल सेंटेन्स दिसतंय आपल्याला, इट वॉज अ व्हेरी फाईन मॉर्निंग, आणि या सेंटेन्सला आपल्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. मग बघा इट वॉज अ व्हेरी फाईन मॉर्निंग, यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आपल्याला की ज्यावेळेस आपण एक्सक्लामेटरी सेंटेन्स तयार करत असू त्यावेळेस सेंटेन्सच्या शेवटी एक्सक्लामेटरी पॉईंट किंवा एक्सक्लामेटरी मार्क येणारच. मग बघा सर्व सेंटेन्सेसच्या शेवटी आपल्याला एक्सक्लामेटरी मार्क दिसतोय किंवा एक्सक्लामेटरी पॉईंट दिसतोय. आता बघा हा इट नंतरचा जो शब्द आहे हा इज असेल किंवा वॉज असेल. इट नंतरचा शब्द इज असेल किंवा वॉज असेल तर लक्षात ठेवायचं की हा वॉज शब्द जो आहे हा नेहमी एक्सक्लामेटरी वाक्यामध्ये शेवटी असणार. आणि ते जर आपण पाहिलं तर इथे मॉर्निंग आहे, इथे मॉर्निंग आहे, इथे फाईन आहे आणि इथे आपल्याला वॉज दिसतोय. म्हणजे ट्रिकनुसार जर आपण गेलो तर पुन्हा एकदा डी ऑप्शन जे आहे ते अगदी बरोबर आहे. सो इट वॉज अ व्हेरी फाईन मॉर्निंग. आता बघा इथे काय आहे मॉर्निंग, मॉर्निंग काय आहे एक नाउन, फाईन काय आहे एडजेक्टिव्ह आणि व्हेरी काय आहे एडवर्ब. म्हणजे या ठिकाणी नाउन देखील आहे, नाउन बद्दल माहिती सांगण्यासाठी एडजेक्टिव्ह देखील आहे, एडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगण्यासाठी एडवर्ब देखील आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत ज्या वेळेस आपल्याला इथे नाउन मिळेल, ज्यावेळेस इथे एडजेक्टिव्ह मिळेल, ज्यावेळेस आपल्याला इथे एडवर्ब मिळेल त्यावेळेस आपण वॉटने सुरुवात करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी बघा वॉट आहे, इथे हाऊ आहे म्हणून कॅन्सल होणार, इथे द मॉर्निंगने सुरुवात झालेली आहे म्हणून कॅन्सल होणार. सो बघा इथे व्हॉट वॉज द फाईन मॉर्निंग हा एक क्वेश्चन झाला आणि म्हणून हे कॅन्सल होईल. करेक्ट हेच राहील व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट वॉज. व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट वॉज. क्लिअर. आणि म्हणून आपलं ऑप्शन डी जे असेल ते करेक्ट असेल. क्लिअर. तर यानंतरचा पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे चूज proper words from the following words to fill in the blanks in the following sentence. And the sentence is no sooner did I dot 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 the room dot 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 the intruder. Intruder म्हणजे कोण घुसखोर. Intruder म्हणजे कोण घुसखोर, जो जबरदस्ती घुसलेला आहे, जो जबरदस्ती घरात आलेला असेल, रूम मध्ये आलेला असेल, देशामध्ये आलेला असेल, राज्यामध्ये आलेला असेल. रॅन अवे. रॅन अवे म्हणजे काय पळून जाणे, निसटणे, एस्केप म्हणू शकतो, ॲब्स्कॉन्ड म्हणू शकतो. मग बघा नो सूनर डिड आय. आता हा जो डिड आहे या डिडमुळे या ठिकाणी जी ब्लँक आहे तिथे व्हर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. डिड असलं की आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. इथे देखील बरेच विद्यार्थी चूक करतात, त्यांना डिड दिसलं की त्यांना असं वाटतं V2 येणार, कारण डिड हा पास्ट इंडेफिनेट टेन्स मध्ये यूज होतो आणि पास्ट इंडेफिनेट टेन्स मध्ये V2 यूज होतो. परंतु पास्ट इंडेफिनेट टेन्स मध्ये जेव्हा डिडचा वापर होतो तेव्हा V2 चा वापर नव्हता, फक्त V1 चा वापर होतो. पास्ट इंडेफिनेट टेन्स मध्ये आपण V2 चा वापर करतो, परंतु जेव्हा पास्ट इंडेफिनेट टेन्स मध्ये डिड हा शब्द यूज होतो तेव्हा त्याच्यासोबत आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करावा लागतो. आणि म्हणून इथे डिड नंतर आय, तर आय नंतर इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागणार. तर आपण जर ऑप्शन मध्ये पाहिलं तर या ठिकाणी एंटर्ड हा V2 आहे म्हणून ऑप्शन ए कॅन्सल, एंटर हा V1 आहे म्हणून बी होऊ शकतं, एंटर्ड हा V2 आहे म्हणून ऑप्शन सी कॅन्सल, एंटर हा V1 आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं उत्तर होऊ शकतं. मग आता पुढे बघा द रूम डॉट 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 द इंट्रुडर रॅन अवे. आता हा द इंट्रुडर काय आहे घुसखोर. घुसखोर म्हणजे हा या ठिकाणी काय असतोय एक सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्टच्या आधी जोडणारा शब्द असेल, मग नो सूनर साठी जोडणारा शब्द कोणता असतो दॅन, THAN दॅन. मग बघा या ठिकाणी दॅन आहे आणि इथे हा देन आहे. सो हा ई असल्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होणार. ऑप्शन बी जे आहे ते आपलं फायनल आन्सर होणार.
नो सूनर डिड आय एंटर द रूम देन द इंट्रुडर रॅन अवे. जसं मी माझ्या रूममध्ये प्रवेश केला तसाच घुसखोर पळाला किंवा तसाच घुसखोर निसटून गेला. क्लिअर? त्यामुळे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत यामध्ये सर्वांनी विशेष लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बघा, विच वन ऑफ द गिवन ऑप्शन इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इज आयदर शी ऑर दे हॅव्स टू अटेंड द मीटिंग. आता या सेंटेन्स बद्दल कोणतं ऑप्शन बरोबर आहे? पहिलं ऑप्शन आहे राईट, म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स राईट आहे. दुसरं ऑप्शन म्हणतं की हे सेंटेन्स रॉंग आहे. तिसऱ्या ऑप्शनमध्ये सांगितलेलं आहे की यूज ऑफ दे इज रॉंग, म्हणजे या सेंटेन्समध्ये हा जो देचा वापर आहे हा चुकीचा आहे असं ऑप्शन सीचं म्हणणं आहे. आणि ऑप्शन डीचं म्हणणं आहे हॅव शुड बी हॅज. ऑप्शन डी असं म्हणतोय की हा हॅवच्या ऐवजी इथे हॅज असायला हवा होता. आता बघा, इथे आहे आयदर आणि इथे आहे ऑर. या दोघांचा विचार करूया आपण. इथे आहे आयदर आणि इथे आहे ऑर. तर आयदर नंतर आणि ऑर नंतर आपण कोणतेही दोन सब्जेक्ट्स घेऊ शकतो. म्हणजे आयदर नंतर आपण शी घेऊ शकतो, काहीही घेऊ शकतो. ऑर नंतरही आपण कोणताही सब्जेक्ट घेऊ शकतो. फक्त लक्षात इतकं ठेवायचं आहे की ऑर नंतर असलेला, आता बघा आयदर नंतर शी हा सब्जेक्ट 1 झाला. ऑर नंतर दे हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट 2 झाला. या सब्जेक्ट 2 च्या स्थानावर आपण काहीही लिहू शकतो. सिंग्युलर लिहू शकतो, प्लुरल लिहू शकतो, कोणताही सब्जेक्ट आपण लिहू शकतो. आणि जो काही सब्जेक्ट 2 असणार त्या सब्जेक्ट 2 नुसार आपल्याला व्हर्ब घ्यावा लागणार. म्हणून हा सब्जेक्ट 2 जो आहे दे, याच्यानुसार या ठिकाणी आपल्याला व्हर्ब घ्यावा लागणार. आणि दे नंतर या ठिकाणी हॅव टू जे आहे, दे नंतर या ठिकाणी हॅव टू जे आहे ते बरोबर आहे, कारण दे नंतर आपण हॅवचाच वापर करतो, हॅजचा वापर करत नाही. मग दे नंतर जर आपण हॅवचा वापर करतो तर इथे म्हटलेलं आहे की हॅव शुड बी हॅज. हे ऑप्शन डी कसं आहे? चुकीचं आहे. क्लिअर? इथे हॅव बरोबर आहे आणि डीचं म्हणणं आहे की हॅवच्या ऐवजी हॅज असलं पाहिजे. ते कसं असेल? चुकीचं असेल. म्हणून ऑप्शन डी ला आपण कॅन्सल केलं. त्यानंतर सब्जेक्ट 1 ला आपण काहीही लिहू शकतो, सब्जेक्ट 2 लाही आपण काहीही लिहू शकतो. याच्याबद्दल कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नाही, कोणताही नियम नाही. तुम्ही कोणताही सब्जेक्ट लिहा, ते सगळं चालतं. म्हणून या ठिकाणी सी ऑप्शन जे म्हणतंय की देचा जो वापर आहे तो चुकीचा आहे, परंतु इथे तुम्ही दे लिहा, काहीही लिहा, म्हणजे सी जे आहे ते काय आहे? चुकीचं आहे. आता बघा, आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग हे सेंटेन्स बरोबर आहे. मग हे सेंटेन्स बरोबर आहे तर ऑप्शन ए ला जावं लागेल. या सेंटेन्समध्ये चुकीचं असं काही नाही, म्हणून बी जे आहे ते रॉंग म्हणतंय, तर ते रॉंग चुकीचं आहे. सो बी कॅन्सल, सी कॅन्सल, डी कॅन्सल. एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, ऑप्शन ए, आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार. क्लिअर? त्यानंतर घेऊया आपण आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द टाइप ऑफ अंडरलाइन वर्ड. कोमल गॉट अ ब्युटिफुल ड्रेस ॲट द मॉल. अगदी सोपं सेंटेन्स आहे, तरी देखील विद्यार्थी वर्ग यामध्ये चूक करत असतो. ब्युटिफुल हा शब्द मुळात एक ॲडजेक्टिव्ह आहे, एक विशेषण आहे. तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथे नाउन मार्क केलेलं आहे की हे नाउन आहे. हे नाउन अजिबात नाही. ज्या शब्दाच्या शेवटी जनरली FUL येणार ते आपलं ॲडजेक्टिव्हच असणार. म्हणून बघा, कोमल गॉट अ ब्युटिफुल ड्रेस, आणि तितकंही समजत नसेल तर ड्रेस म्हणजे काय? नाउन. आणि ड्रेस कसा आहे? ब्युटिफुल. म्हणजे ब्युटिफुल काय असणार? ॲडजेक्टिव्ह असणार. म्हणून या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह ऑप्शन सी मध्ये आहे. नाउन येणार नाही. नाउन काय असतं? नाउन असतं ब्युटी. ब्युटी काय आहे? एक नाउन आहे. ब्युटी काय आहे? नाउन आहे. आणि हे जर ब्युटिफुल जर आपण केलं, ब्युटिफुल जर आपण केलं तर हे काय होणार? ॲडजेक्टिव्ह. आणि यालाच जर आपण ब्युटिफाय असं केलं, यालाच जर आपण ब्युटिफाय असं केलं तर हे काय होणार? वर्ब होणार, क्रियापद होणार. क्लिअर? म्हणून एवढ्याच सोप्या प्रश्नामध्ये देखील विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहेत. म्हणून या चुकांपासून आपल्याला दूर राहायचंय. अशा चुका झाल्या नाही पाहिजेत, कारण हे 2-2 मार्क्स तुमचे जात आहेत, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी.
त्यानंतर बघा, व्हॉट इज द अँटोनिम ऑफ ब्लंट. अँटोनिम म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द. ब्लंट म्हणजे काय, बोथट. आपल्याकडे चाकू असतो, आपल्याकडे कात्री असते, या सर्व वस्तू काही दिवसानंतर बोथट होत असतात आणि त्यांनाच आपण ब्लंट असं म्हणत असतो. मग जे बोथट असेल त्याला जर आपण ब्लंट म्हणतो, तर त्याच्या विरुद्ध जे असेल ते काय असेल, धारदार असेल. त्याच्या विरुद्ध जे असेल ते धारदार असेल. आणि धारदारला आपण मराठीतनं धारदार म्हणतो, परंतु इंग्लिशमधून शार्प म्हणत असतो. सो या ठिकाणी इझी, सोपं येणार नाही, लेझी, आळशी येणार नाही, शार्प सी मध्ये बरोबर आहे, स्पीडी देखील येणार नाही. ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. त्यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट इज द सिनोनिम ऑफ ॲब्जर. ॲब्जर या शब्दाचा अर्थ होतो परत येणे किंवा परत जाणे किंवा काहीतरी वस्तू असेल ती परत घेणे. तुम्ही काही अर्ज केलेला असेल, आपण जेव्हा अर्ज रिट्रीट करतो, मागे घेतो, त्याला देखील आपण ॲब्जर म्हणतो. आपण जे काही शब्द बोललेलो असतो ते जेव्हा आपण मागे घेतो त्याला देखील आपण ॲब्जर असं म्हणत असतो. आणि म्हणून टू गिव्ह म्हणजे काय, देणे. हॅपी म्हणजे काय, आनंदी. टू टेक बॅक, टू टेक बॅक म्हणजे परत देणे. आणि बॅक शब्द आला म्हणजे हे समजून जायचं की हे ॲब्जरशी रिलेटेड आहे. सॉरी होणार नाही, हॅपी होणार नाही, टू गिव्ह देखील होणार नाही. अत्यंत सोपा शब्द आहे. ॲब्जरचा अर्थ होतो टू टेक बॅक. बऱ्याच जणांनी हे आन्सर तुक्का म्हणून मारलेलं आहे. ज्यांनी तुक्का म्हणून देखील मारलेलं असेल त्यांचे आन्सर बरोबर आहे. 2 मार्क सगळ्यांना मिळालेले आहे. त्यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. अत्यंत सोपा प्रश्न आहे की करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द. मॅस्क्युलिन हा शब्द आहे. मॅस्क्युलिनचा अर्थ होतो पुरुषलिंगी, ज्याला आपण मर्दानी असं म्हणत असतो. सो मॅस्क्युलिन, मॅस्क्युलिन MASCULINE, मॅस्क्युलिन, मॅस्क्युलिन. सो मॅस्क्युलिन MASCULINE. पहिल्या ऑप्शनमध्ये एक्स चुकीचा आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये डबल एस चुकीचा आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये अगदी बरोबर आहे, चौथ्या ऑप्शनमध्ये पहिले सी आणि नंतर एस आणि परत सी. सो ही जी पेयर आहे ही चुकीची आहे. म्हणून ABD ऑप्शन कॅन्सल होणार. ऑप्शन सी आपलं करेक्ट ऑप्शन होणार. सो सोपा प्रश्न होता. प्रत्येकाला याचे 2 मार्क्स मिळाले असतील. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सॉफ्ट सोप. आता सॉफ्ट सोप म्हणजे काय, कॅज्युअल. म्हणजे एखाद्या व्यक्तीची आपण खोटी तारीफ करतो, एखाद्या व्यक्तीची आपण फुशारकी करत असतो, एखाद्या व्यक्तीशी आपण गोड गोड बोलत असतो, परंतु फ्लॅटर करत असतो. म्हणजे ज्यावेळेस फ्लर्ट करत असणार, ज्यावेळेस आपण फ्लॅटर करत असणार, ज्यावेळेस आपण कॅज्युअल म्हणजे खोटारडी स्तुती करत असणार, ज्यावेळेस आपण गोड गोड बोलत असणार, त्यावेळेस आपण सॉफ्ट सोप करत आहोत असं म्हटलं जातं. सॉफ्ट स्पोकन पर्सन असतो बघा, तो नेहमी गोड बोल्या पर्सन असतो असं आपण म्हणत असतो की हा गोड गोड बोलणारा व्यक्ती आहे. सो बघा, ॲडमॅन्ट या शब्दाचा अर्थ होतो की जो हट्टी आहे, जो हट्टी आहे त्याला आपण म्हणत असतो ॲडमॅन्ट. सो आपल्याला मिनिंग ऑफ सॉफ्ट सोपचं सांगितलेलं आहे. हा व्यक्ती कसा आहे, गोड गोड बोलणारा, फ्लटर करणारा, फ्लर्ट करणारा, फ्लॅटर करणारा, कॅज्युअल करणारा, कोक्स करणारा किंवा वू करणारा. सो या ठिकाणी बघा, सफ्यूज. सफ्यूज म्हणजे काय, मंदावणे, काहीतरी मंद होणे, त्याला आपण सफ्यूज असं म्हणत असतो. सो ऑप्शन ए होणार नाही, ऑप्शन बी होणार नाही. इन्स्पायर म्हणजे काय, उत्तेजित करणे, प्रेरणा देणे, हे सुद्धा होणार नाही. त्यानंतर इथे बघा, जेंटल अर्जिंग असं लिहिलेलं पाहिजे होतं, जेंटल अर्जिंग. आणि हे जेंटल अर्जिंग तीच असते. हे जेंटल अर्जिंग म्हणजे काय, कोणाची तरी खोटी स्तुती करणे किंवा कोणाशी तरी गोड गोड बोलणे, कोणाला तरी फ्लर्ट करणे, कोणाला तरी फ्लॅटर करणे, कोणाला तरी वू करणे, कॅचऑल करणे. सो बघा, सॉफ्ट सोपसाठी आणखी काही सिनॉनिम्स आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे. हे पुढे देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग यासाठी कोणकोणते सिनॉनिम्स आहेत, तर यासाठी आहे फ्लॅटर, यासाठी आहे वू, यासाठी आहे कोक्स, यासाठी आहे कॅचऑल. त्याच्यानंतर आत्ताच तुम्हाला सांगितलं फ्लॅटर आहे, वू आहे, कोक्स आहे, कॅज्युअल आहे, फ्लर्ट हा शब्द देखील आपण यूज करू शकतो. त्यानंतर कॅज्युअल झाला किंवा बोस्ट हा शब्द देखील आपण इथे यूज करू शकतो. क्लिअर. तर हे सर्व शब्द सॉफ्ट सोपसाठी सिनॉनिम्स आहेत. पुढे देखील या शब्दांना विचारलं जाऊ शकतं. इथे आपलं उत्तर असणार जेंटल अर्जिंग. जेंटल म्हणजे जेंटल प्रमाणे, अर्ज म्हणजे विनंती करणे, या पद्धतीने.
त्यानंतर आपण जाऊ शकतो पुढच्या शब्दाला, चूज द वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे सभोवतालीचं जे वातावरण असेल त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतात. सो ॲट येणार आणि मास येणार नाही, इथे मास चुकीचा आहे. ॲटमॉस येईल, MOS. मग इथे बघा ॲट आहे, इथे मॉस बरोबर आहे. फिअर PHERE, स्पेलिंग कसं असलं पाहिजे, ॲट मॉस फिअर. ॲटमॉस्फिअर, पहिला ब्लॉक ॲटचा, दुसरा ब्लॉक मॉसचा, तिसरा ब्लॉक फेअरचा, ॲटमॉस्फिअर. सो या ठिकाणी बघा फेअर आहे म्हणजे ए चुकीचं आहे, म्हणजे बी कॅन्सल, ए कॅन्सल. इथे ॲटमेस लिहिलेलं आहे म्हणजे हे कॅन्सल. मग आता हेच बरोबर असेल, ॲट बरोबर आहे, मॉस बरोबर आहे, फिअर बरोबर आहे. सो ॲटमॉस्फिअर, सभोवतालीचं वातावरण. क्लिअर. सो हे सर्वांचं बरोबर आलंच असेल. त्यानंतर बघा, ही वॉज अ गुड स्विमर सो ही डॉट 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 स्विम टू द रिव्हर बँक वेन द बोट सँक. बघा, ही वॉज अ गुड स्विमर, तो खूप चांगला तैराकी होता, पोहणारा होता. सो ही, म्हणून तो, स्विम टू द रिव्हर बँक वेन द बोट सँक, म्हणून तो किनाऱ्यापर्यंत पोहोचला, नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचला जेव्हा ती बोट सँक झाली, जेव्हा ती बोट बुडाली, तेव्हा तो काय करू शकला, तेव्हा तो किनाऱ्यापर्यंत स्विम करून येऊ शकला. मग ही वॉज अ गुड स्विमर सो ही डॉट 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 स्विम. स्विम काय आहे, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, आणि कुड नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरू शकतो. माइट नंतर देखील आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरू शकतो, परंतु या ठिकाणी माइट स्विम येणार नाही, कारण ही वॉज अ गुड स्विमर आहे, तो एक चांगला स्विमर होता, म्हणून तो किनाऱ्यापर्यंत येऊ शकला जेव्हा बोट बुडाली तेव्हा. मग शकला या अर्थाने कुड हे ऑप्शन बरोबर होईल, परंतु माइट हे ऑप्शन बरोबर होऊ शकत नाही, कारण माइटचा अर्थ होतो कदाचितच काहीतरी घडेल. माइटचा अर्थ होतो भविष्यात कदाचितच काहीतरी घडेल, परंतु ही घटना पासची आहे म्हणून इथे माइट घेता येणार नाही. त्यानंतर सक्सिडेडचा वापर आपण करू शकतो, परंतु या ठिकाणी स्विमिंग असं असायला पाहिजे होतं. इथे स्विम असल्यामुळे आपल्याला सक्सिडेडचा वापर देखील करता येणार नाही. आणि या ठिकाणी आहे वॉज एबल टू, तर वॉज एबल टू याचा अर्थही आहे करू शकला, आणि कुडचा अर्थही होतो करू शकला, परंतु कुड आणि वॉज एबल टू यामध्ये आपल्याला कोणतं चूज करावं लागेल, तर ज्या वेळेस आपलं काही स्किल असेल की जे दिसत नसेल त्यावेळेस आपण एबल टूचा वापर करत असतो, परंतु पोहून आलेला आहे, स्विम करून आलेला आहे, त्यामुळे ही एक फिजिकल ॲक्शन आहे, आणि ज्यावेळेस फिजिकल ॲक्शन करू शकतो किंवा फिजिकल ॲक्शन करू शकला म्हणून आपण कुड वापरतो. म्हणून या ठिकाणी स्विमिंग करून, पोहून, स्विम करू शकला आणि नदीपर्यंत पोहोचू शकला, ही एक फिजिकल ॲक्शनमध्ये येते, म्हणून इथे कुडचा वापर करावा लागेल, वॉज एबल टूचा वापर करता येणार नाही, आणि म्हणून इथे कुड हे ऑप्शन ए बरोबर असेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, मेनी पीपल बिलीव्ह दॅट इफ अ कॅट क्रॉसेस युअर पाथ. खूप सारे लोक असा विश्वास करतात की जर मांजरीने, कॅट क्रॉसेस युअर पाथ, जर मांजरीने तुमचा रस्ता ओलांडला, देन युअर वर्क विल नॉट बी डन, तर तुमचं काम होणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या कामासाठी जात आहात आणि कामासाठी जात असताना तुम्ही रस्त्याने जात आहात, रस्त्याने तुम्हाला मांजर आडवं गेलं, मांजरीने तुमचा रस्ता ओलांडला, तर तुमचं जे काही काम आहे ते काम होणार नाही. मेनी टाइम्स पीपल बिलीव्ह इन थिंग्स विच आर नॉट रिअली लॉजिकल. तर बऱ्याच वेळेस लोक असा विश्वास ठेवतात किंवा अशी श्रद्धा ठेवतात की थिंग्स विच आर नॉट रिअली लॉजिकल ऑर रिझनेबल, की बऱ्याच गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक नसतं, कोणत्याही प्रकारचं रिझन देखील नसतं, तरी सुद्धा लोक अशा प्रकारावर विश्वास ठेवतात. मग याला नेमकं काय म्हटलं जातं? म्हणजेच जर मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर आपलं काम होणार नाही, याच्या मागे नेमकं काय लॉजिक आहे, याच्या मागे नेमकं काय रिझन आहे? तर लॉजिकही आपल्याला कळत नाही आणि रिझनही कळत नाही, म्हणून जिथे रिझन नसतं, जिथे लॉजिक नसतं, तिथे जी श्रद्धा ठेवली जाते तीच श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये काउंट केली जाते. म्हणजे लॉजिक नसताना काहीही मानणे, लॉजिक किंवा रिझन नसताना काहीही मानत असतो,
आणि म्हणून यांना आपण अंधश्रद्धा असं म्हणत असतो. आणि म्हणून इथे विचारलेलं आहे की या सर्व परिस्थितीला नेमकं काय म्हटलं जातं. या परिस्थितीला ट्रस्ट म्हटलं जातं का, विश्वास म्हटला जातो का, याला फॅन्टसी म्हटलं जातं का, याला फॅक्ट म्हटलं जातं का, ही वस्तुस्थिती आहे असं समजलं जातं का, की ही सुपरस्टिशन आहे, अंधश्रद्धा आहे असं समजलं जातं. सो सुपरस्टिशनचा अर्थ काय होतो, अंधश्रद्धा. म्हणून ज्या गोष्टीला कोणत्याही प्रकारचं लॉजिक नाही, ज्या गोष्टीला कोणत्याही प्रकारचं रिझन नाही, अशा गोष्टीवर जर आपण श्रद्धा ठेवत असणार तर ही एक अंधश्रद्धा आहे, सुपरस्टिशन आहे. म्हणून सर्वांनी याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन डी द्यायला हवं होतं. म्हणून या ठिकाणी ट्रस्ट तर येणार नाही, फॅन्टसी पण येणार नाही आणि फॅक्ट देखील येणार नाही. फायनल आन्सर असेल सुपरस्टिशन. आणि म्हणून ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर सुपरस्टिशन असं दिलेलं आहे, ऑप्शन डी दिलेलं आहे, त्यांचे 2 मार्क्स पक्के आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील आपल्याला आता सरळ सेवांच्या परीक्षांमध्ये विचारले जात आहे. त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण इतकेच प्रश्न घेऊया, कारण आत्ता ही जी वेळ आहे ही आपल्या लाईव्ह लेक्चरची वेळ झालेली आहे. आपल्या SK एज्युकेशन ॲपवर लवकरच एक 15 ते 20 मिनिटामध्ये आपलं लाईव्ह लेक्चर सुरू होईल. त्यामुळे आत्ता आपण इथेच थांबूया. भेटूया आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये, लाईव्ह क्लासमध्ये, चॅप्टर 4 एक्झिक्युटिव्ह पार्ट 5. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद, जय भारत.